संध्याकाळची वेळ असेल तुम्हाला माहिती आहे प्रशांत भाऊ सर्वसामान्य एका आमदाराचा मी कोणालाही फोन कुठलाही विषय असेल क्लॅरिफिकेशन मागू शकतं. पण बोलत असताना भाषा कुठल्या पद्धतीची आपण वापरतो शेवटी तो संस्कृतीचा एक भाग आहे, विचारसरणीचा भाग आहे. त्यांनी जी भाषा वापरली त्याच्यामध्ये एक तुम्ही ऐकलं असेल महिलांचा अवमान झाला. म्हणजे कुठलीही महिला आई असो बहीण असो कुणी असो तो एक महत्वाचा मुद्दा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा बोलत असताना त्या आमदाराकडनं अवमान झाला. त्यानंतर पानसरे साहेबांचा उल्लेख करत असताना पानसरे साहेबांचं जे काही झालं तर साहेब मी म्हणतो ते तसं नव्हतं बोललं. जे झालं जसं झालं ते तुझं घरात बसून मी करेन हाही मुद्दा त्या ठिकाणी बोलण्यात आला आणि अतिशय गलिच्छ भाषा त्यांनी आणि कुठंतरी एकदम दाटी मी तिथं येईल मी बघील हे करेल ते करेल. आता ह्याच्यात या पुस्तकाबद्दल तर म्हणजे माझं वय जेवढं तेवढं तेव्हा पूर्वीचं ते पुस्तक आहे पानसरे साहेबांनी लिहिलेलं आहे. पुस्तक वाचलं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व काय होतं हे थोडक्यात आपल्याला कळतं. त्याचं पुस्तक वाचन जरा कमी आहे. तिथून हा विषय सुरू झाला. त्यांनी बोललं मग हे काल आपल्याकडे आलं. त्यांनी विविध कलमाच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी विनंती केली. ऑडिओ आल्यानंतर क्लॅरिफिकेशन स्वतः आमदारांनी त्या ठिकाणी दिले. हो मी फोन केला होता हे त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी कुठेच काही खोडलेलं नाही. तो ऑडिओ खरा आहे. जेव्हा FIR होईल जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टिगेशन कराल त्या इन्व्हेस्टिगेशनला जे काही सापडेल मिळेल हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग. तर यांची आणि सगळ्यांची आणि पुरोगामी विचाराचे जे कोणी लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत जे बहुतांश आहेत ज्यांना संतांचा विचार आणि महामानवांचा विचार हा पटतो आणि त्या विचाराने ते चालतात. म्हणजे आम्ही सगळेजण आमच्या सगळ्यांची मागणी आहे की अशा पद्धतीने महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोललं पानसरे साहेबांसारख्या व्यक्तीबद्दल बोललं आणि तसंही बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो अवमान त्यांनी केला या सगळ्या गोष्टींना गृहीत धरत असताना यांचा FIR तुम्ही स्वीकारावा. तो FIR रजिस्टर व्हावा आणि त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन व्हावं असं तमाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर प्रेम करणारे व महामानवांवर प्रेम करणारे व संस्कृत महाराष्ट्रातल्या लोकांची ही मागणी आहे. आता FIR करायला आपल्याला काय अडचण मोठ्याने पण ऐकू येत नाही. केलेला आहे शिक्षणानुसार जे दिलेलं आहे त्याच्यानुसार जे कायदेशीर ही कलम आहेत ती त्याच्यावर संदिग्ध आहे मला आणि त्याचा मी सरकारी अभियुक्ती यांच्याकडून मी अभिप्राय करून बघा सतेज भाऊ तुमची याच्यामध्ये चूक नाही. मी अनेक वेळा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे FIR करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो. मी अजितदादांच्या बाबतीत सुद्धा जे काही झालं ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. तिथं तुम्ही जी भाषा वापरताय तीच भाषा तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी वापरली. त्यानंतर एक मोठा भ्रष्टाचार नवी मुंबईमध्ये झाला होता. तिथं गेल्यानंतर सुद्धा आम्ही हेच ऐकलं. आता ह्याच्यात थोडेफार उदाहरणं आपल्याला सांगतो. याच्यात आदरणीय आपल्या देशाचे जे काही जे पंतप्रधान साहेब आहेत त्यांच्याबद्दल कोण बोललं होतं? बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव. FIR कुठं झाला? गडचिरोली जे महाराष्ट्र. कुठल्याही मोठ्या व्यक्तीबद्दल असं बोलू नये असं आमचं सुद्धा त्या ठिकाणी मत. पण FIR झाला. त्याच्यानंतर मी स्वतः कशा पद्धतीने आधार कार्डचं मॅनिप्युलेशन केलं जातं डोनाल्ड ट्रम्प बातचं आहे का? नाही. त्यांच्याबद्दल मी एक कसं चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड होऊ शकतं याचं डेमॉन्स्ट्रेशन केलं. माझ्या FIR झाला. आता इथं बरंच काय घडलं आणि बऱ्याच काही लोकांनी ऐकलेलं आहे. FIR करायला काय हरकत आहे? आणि त्याच्यात तुम्ही म्हणत असाल आमदार इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर तो जे काही परवानगी तुम्हाला घ्यायची त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करायचं तो नंतरचा विषय. पण FIR करायला काय अडचण आहे?
त्याचं आहे की त्याच्यामध्ये जे शिक्षण त्यांनीच दिलेले आहे ते शिक्षण सगळे शिक्षण पहिले जे आहे ते नॉन कॉग्निजेबल आहे आणि 192चा जो विषय आहे त्याचं मला सरकारी अभियंते यांच्याकडून अभिप्राय घेणं गरजेचं आहे. त्यानुसार मी जे काही निष्पन्न होईल साहेब शिवाची धमकी दिलेली आहे, तुम्ही किती ताप अजून घेणार आहात? नाही हे बरोबर नाही. गुन्हेगारांना त्यांनी कबुली केली ना, त्यांनी म्हटलं मी केला कॉल केला म्हटलं ना त्यांनी 24 तासाच्या आतमध्ये ते आले पाहिजे. तुम्ही शांत बसा, मी बोलतो त्यांच्याशी. एका गुन्ह्याबद्दल कदाचित तुम्हाला ऑब्जेक्शन आहे. तुम्हाला माहितीये की अहिल्यानगरमध्ये एका व्यक्तीने असंच काहीतरी एक कुठले सफाई करणाऱ्या व्यक्तीला असंच बोलताना महाराजांबद्दल आक्षेपाई बोलला. त्याचा विरोध आम्ही सुद्धा केला. अहिल्यानगरच्या पोलिसांनी लगेचच्या लगेच कारवाई केली. आता मग इथे तसंच काहीतरी बोललेच ना, तुम्ही ऐकलं असेल, आम्हाला ते बोलता सुद्धा येणार ना. मग वेगळा विचार विषय कशाला वापर करायचा? एफआयआर करून टाका. 192 कलम आहे ना, दंगल घडवण्यासाठी हे कलम आहे. सर तुम्ही समजता काय ते मला समजत नाही. 192 कलम आहे ना, हे दंगल घडवण्यासाठी कलम आहे. औरंग्याची अवलाद म्हणणं सर मी बोलते काय तर तुमच्याशी. औरंग्याची अवलाद म्हणणं, शिवाजी महाराज तुझ्या आईचा आईचा नवरा होता हे म्हणणं, ह्याच्यापेक्षा दंगल घडवणारा दुसरा अजून काय अपेक्षित? नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.